नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. NIA शुक्रवारी मुंबई सुदर्शन दराडे यास बेड्या ठोकल्या. तो मूळचा नाशिकचा असून दुबईत स्थायिक झाला. प्राप्त माहितीनुसार NIAच्या पथकाने 3-4 दिवसापूर्वी नाशिकमध्ये येऊन संशयित दराडे याचा शोध घेतला होता, परंतु पथकाची दिशाभूल करून त्याने पुन्हा मुंबई गाठली. स्थानिक पोलिसांना मात्र NIAच्या पथकाबाबत साधी भनकही लागली नाही. दराडे दुबईला पळून जाण्याच्या बेतात असताना पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. दराडे याचे आई वडील नाशिक शहरात वास्तव्यात असल्याचे सांगण्यात आले. सुदर्शन दराडे हा 3 आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत या प्रकरणात अटक झालेला 6वा संशयित गुन्हेगार आहे. NIAने यापूर्वी 27 मे 2024 रोजी संबंधित राज्य पोलीस दलासह संयुक्त ऑपरेशनमध्ये बहुराज्य शोधानंतर इतर 5 आरोपींना अटक केली होती. या प्रकरणाचे धागेदोरे नाशिकपर्यंत येऊन भिडल्याने मग NIAने नाशिकमध्ये दराडेंच्या शोधासाठी खबऱ्यांमार्फत सर्च ऑपरेशन राबवले. त्याबाबत गोपनीयता पाळण्यात आली. तरुणांना सायबर फसवणूक, हनी ट्रॅपिंगमध्ये भाग पाडणाऱ्या रॅकेटमध्ये दराडेंचा सहभाग असल्याचा संशय आहे. तो आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी सिंडिकेटचा प्रमुख सदस्य असल्याचा संशय आहे. दराडे तरुणांना क्रेडिट कार्ड फसवणूक आणि हनी ट्रॅपिंगसह बेकायदेशीर ऑनलाईन क्रियाकल्पामध्ये भाग पाडत होता. तरुणांना विदेशात कायदेशीर रोजगार देण्याचं खोटं आश्वासन देऊन परदेशात पळून नेणाऱ्या तस्करी सिंडिकेटमध्ये दराडे यांचा थेट सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. येस मराठीसाठी ब्युरो न्यूज. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज YouTube चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.